नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मित्रांनो आज आपण बघणार आहोत गवत कटर मशीन. ज्या शेतकऱ्याच्या मोसंबी या ठिकाणी जे काही गवत वाढलेलं असतं हे गवत कट करण्यासाठी कटर मशीन, हे कटर मशीन आहे शरद आडाव यांच्याकडं. तर हा गवताचं खत करण्याचं काम हे करीत आहे. तर हे शरद आडाव हे कटर मशीन चालवित आहे. तर मित्रांनो, आपण त्यांच्याकडून त्यांचा नंबर व थोडीफार कटरविषयी माहिती बघणार आहोत. माहिती सांगा ना, कटर हाणल्यामुळं काय फायदे? कटर हाणल्यामुळं हे तुमची जी मोसंबी आहे का, ही मोसंबीची गळ होत नाही. आणि तुम्ही जे औषध आणता का त्याच्यातून तुमचे जमिनीमधले जे जीवाणू आहे का ते मरून जाते राऊंड अपनी. आणि याने काय होतं, हे कटर केल्यामुळं हे गवताचं खत होतं. बघा मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे आपण जे राऊंड अपची जी फवारणी करतो त्याच्यापासून आपल्या जमिनीतील आपल्या कॉक बंद याच्यामुळे आला ना राऊंड अपमुळे. हां, जे कॉक बंदाचं कारण आहे का, जे मोसंबीची गळ होती का ती तुम्ही हे गवताचं औषध जे आणता का त्याच्यामुळे तुमचं ते कॉक बंद होतो. तणनाशक हाणल्यामुळं त्यांचं म्हणणं आहे तुमची मोसंबीतील जी गळ आहे ही तणनाशक हाणल्यामुळं होते. तुम्ही जर एकंदर या कटरच्या साह्याने गवताचा जो नायनाट केला तर तुम्हाला मोसंबीतील गळ होण्याचे प्रमाण आहे हे निश्चितच कमी होऊ शकते. त्याच्यामुळं यांनी कटर मशीन मोसंबीमध्ये हाणण्याचा अवलंब केलेला आहे. तर मित्रांनो, याचे भरपूर फायदे कटर मशीन हाणल्यामुळं जो काही ह्या गवताचे जे काडे आहे किंवा हे कचरा आहे यांचं सेंद्रिय खत तयार होते आणि आपल्या मोसंबीला त्याचाच खताचा एक उपयोग होतो. त्याच्यामुळं हे कटर मशीन हाणल्यामुळं भरपूर असे फायदे, नुकसान कोणतंच नाही आहे. त्याच्यामुळे हे कटर मशीन हाणणं या ठिकाणी चालू आहे. आपण जे कीटकनाशक हाणतो ह्या कीटकनाशकमुळं आपल्याला मोसंबीला व फळबागाला हे भरपूर नुकसान करते. त्याच्यामुळं हे कटर मशीन हाणणं फार फायद्याचं आहे आणि मोसंबीला खतही मिळते या गवतापासून.